मुलींनी 7च्या आत घरात अशी आपल्याकडे म्हण आहे। मात्र या समाजाने मुलींना घालून दिलेल्या अटीमध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे ती खरंच महाराष्ट्रामध्ये आहे का? व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। ही आहे कांचन, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते। मुला मुलींमध्ये होणाऱ्या भेदभावाबद्दल तिला अनेक वेळा वेगळा अनुभव आलेला आहे। यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत का यासाठी तिने महाराष्ट्राची चक्क भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला, तेही एकटीने। लिफ्ट मागून महाराष्ट्राची भ्रमंती करणार असे सांगितल्यावर घरच्यांनी तिला नकार दिला। मात्र तिने याबद्दल घरच्यांची समजूत काढली आणि त्यानंतर तिला परवानगी मिळाली। घरातून निघताना तिने गरजेचे साहित्य सोबत घेतले, त्यासोबत रात्री निवासासाठी टेंट सोबत घेतला आणि छत्रपती संभाजीनगरमधून तिचा प्रवास सुरू झाला। आतापर्यंत तिने 13 जिल्ह्यांमध्ये लिफ्ट घेऊनच प्रवास केला। या दरम्यान तिने 1300 किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे। कांचन सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत लिफ्ट घेऊनच प्रवास करते। हा प्रवास करत असताना फक्त जेवणाचा खर्च येतो। अनेक वेळा लिफ्ट देणारे किंवा विचारपूस करणारे व्यक्ती जेवणही देतात। मी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लिफ्ट मागून प्रवास करते। अनेक वेळा जो व्यक्ती विचित्र दिसतो त्यामुळे आपण त्याला लिफ्ट नको मागायला असा विचार ती करते। काही व्यक्ती मोबाईल क्रमांक देतात, काही असुरक्षित वाटल्यास संपर्क साधण्याचे आव्हान हे देखील करतात। यावेळी वडिलांच्या वयाची लोक मुलगी म्हणून वागणूक देतात, तर तिच्या वयाची मुलं तिला बहिणीसारखी वागणूक देतात। असं असलं तरी हे किती धोकादायक आहे अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।